This news is sponsored by Abhyuday Piles. नमस्कार, मी आचल लोखंडे. महान्यूज 7च्या महाराष्ट्र बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. एक नजर टाकूया राज्यभरातील काही निवडक आणि महत्त्वपूर्ण घडामोडींवर. त्याआधी नजर टाकूया हेडलाईन्स. श्रीकांत शिंदे यांचं अंबरनाथ शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन. महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या रथयात्रेला भारी प्रतिसाद. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात पाणी नाही. वैशाली दरेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर थेट साधला निशाणा. आणि 2 ठिकाणी प्रचाराची गरज नाही. आणि आता बातम्या सविस्तर. जालना शहरातील भाग्यनगर येथे शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांच्या निवासस्थानी दिनांक 7 रोजी मंगळवार रोजी शिवसैनिकांचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थितांसमोर संबोधित करताना महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे पाटील म्हणाले की आज खोतकर आणि त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या सोबत आहेत. भविष्यामध्ये आपण खोतकरांसोबत खंबीरपणे उभे राहू असा शब्दच त्यांनी शिवसैनिकांना दिला. जर भविष्यात मी खोतकर यांना सहकार्य केले नाही तर माझ्या सुद्धा इज्जतीचा सवाल असल्याचे रावसाहेब पाटील दानवे म्हणाले. यावेळी शिवसैनिकांनी महायुतीच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केल्या. महायुतीच्या सर्व सहकारी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मित्र, मी 45 वर्षापासून राजकारणात आहे. मी आता एका ठिकाणी भाषण देऊन आलो. मागे जर वळून पाहिलो तर मी कोण होतो. पर्यंत याला 45 वर्ष लागली. 45 वर्षात मी काय काय संघर्ष केला माझ्या जीवनात, म्हणजे काय तो जर तुम्हाला सांगितला तर कल्पना करू शकणार नाही. कारण तुम्ही नवीन पिढीचे कार्यकर्ते. मी अशा पक्षात काम करायला सुरुवात केली की ज्या पक्षाला त्या काळामध्ये जनतेचं समर्थन नव्हतं. माझे जे सहकारी होते ते काँग्रेस पक्षात होते. मी एकटा जनता पार्टीत होतो. मग भाजप झाली. मग भाजपमध्ये राहिलो. मला आठवतं कोणीतरी सावंत नावाचे एक पालकमंत्री होते. नाही, सावंत ते आता पहिलेच होते आपल्या. मी आमदार नव्हते तेव्हाचे. ते एकदा भोकरदनला आले आणि आम्ही बस स्टँडवर उभे होतो. काँग्रेसचे पोरं आणि मी, त्या काळातले पोरं. तितक्यात आमच्या आमदाराची जीप आली. काय रे पोरं, का उभे? म्हणले आम्हाला सावंतचा कार्यक्रम इथून 2 किलोमीटरवर, त्या कार्यक्रमाला यायचं. ते म्हणले बसा माझ्या गाडीत. तेव्हा त्या जीप होत्या मागच्या टपात बसायच्या. सगळे पटापट बसायला लागलो. मी बसायला लागलो. मला आमदारांनी उतरून दिलं. तो भाजपचा आहे, त्याला घेऊ नका. उलट ते काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणत होते की त्याला घ्या, पक्षाचा असू द्या, पण ते आमचा सोबती आहे. पण मला नाही घेतलं. काय वाटलं असेल त्या टायमाला. मी सायकलवर गेलो त्या कार्यक्रमाला. माझा काही संबंध नव्हता त्या सावंत मंत्र्याशी, पण गेलो. म्हणजे एक प्रकारे सारा मान अपमान सहन करत हा प्रवास मी गाठला. आता एका लेवलला आलो. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट जालना. अंबरनाथ शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या रथयात्रेला अंबरनाथकरांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर श्रीकांत शिंदे भारावून गेले. यावेळी हा प्रतिसाद बघताच लोक कोणाला मतदान करणार हे सांगत आहेत असं प्रतिपादन शिंदे यांनी केले. नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या विकास कामांना लोकांनी हा कौल दिलेला आहे. तसेच राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या कामांचाही पोचपावती असल्याचं ते म्हणाले. गेल्या 10 वर्षात कल्याण लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून मला कामे करता आली आणि त्याचेच फळ म्हणून आज अंबरनाथचे मतदार मला हा प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे 20 मे रोजी लोक बहुसंख्येने मतदानासाठी बाहेर पडतील आणि भरघोस मतांनी मला विजय करतील याची मला खात्री आहे आणि 4 जून रोजी ते स्पष्ट होईल असं देखील ते म्हणाले. चांगला प्रतिसाद आहे. आज अंबरनाथमध्ये संध्याकाळपासून रथयात्रेच्या निमित्ताने जो आहे हा प्रचार सुरू आहे.
अंबरनाथ वेस्ट असेल तिथे 3 तास, आता अंबरनाथ ईस्टमध्ये उत्स्फूर्त लोकांचा प्रतिसाद आहे. आपण पाहत आहे की लोक नाक्यावरती गल्लीमध्ये जे आहे ते लोक उभे आहेत, आशीर्वाद देत आहेत आणि त्यांना एक विश्वास आहे, खूप कॉन्फिडन्स आहे लोकांमध्ये मोदीजींना घेऊन, या सरकारच्या कामाला घेऊन आणि पूर्णपणे कॉन्फिडेंटली जे आहे लोक आम्हाला विश्वास देत आहेत की मतदान जे आहे कोणाला करणार आहे. आजच जे आहे 20 तारखेला जे लोक करणार आहेत त्याची प्रचिती जी आहे आजच या ठिकाणी येते. मला वाटतं गेल्या 10 वर्षामध्ये ज्या या देशामध्ये झालेलं काम आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जे विकास कार्य झालेले, जे विकास पर्व जे आहे 10 वर्ष अगोदर सुरू झालं आणि कल्याण लोकसभेमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये जी कामं केली आम्ही, मला वाटतं त्याच्या जोरावरती जे आहे हे लोकांमध्ये जे आहे आमचं काम पोचलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि लोकांचा प्रचंड विश्वास जो आहे हा महायुतीवरती आहे. मला वाटतं येणाऱ्या 20 तारखेला मोठ्या संख्येने 4 जूनला जे आहे हा एक रेकॉर्ड ब्रेक जो आहे हा विजय या कल्याण लोकसभेचा होईल. धन्यवाद. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट अंबरनाथ. कल्याण लोकसभेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री असताना 2014 साली दत्तक घेतलेल्या अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात वाकलन गावात सोयीसुविधांचा अभाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वाकलन गावामध्ये आजही महिला तलावावर धुणी धुतात, गावात पाणी नाही, चांगले रस्ते नाहीत. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावाची अशी अवस्था असेल तर उर्वरित मतदारसंघाचे काय, असा सवाल वैशाली दरेकर यांनी केलाय. डोंबिवली पूर्वेकडील पाटीदार भवन येथे महाविकास आघाडीचा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यामध्ये वैशाली दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलताना निशाणा साधला. नाही, खरंच बिकट अवस्था आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः दत्तक घेतलेलं गाव आहे, त्या गावात पाणी नाही आहे, महिला धुणी धुत आहेत बाहेर जाऊन. ही अवस्था खरंच बिकट आहे. आम्ही बघितलं तर तिथे रस्ते पण चांगले नव्हते. म्हणजे बेसिक ज्या गोष्टी आहेत, आपण ज्याला मूलभूत गरजा म्हणतो, त्या गरजा जर लोकांच्या पुऱ्या पडत नसतील, जर आजही गावातल्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा गेला नाहीये, पाण्यासाठीची त्यांची वणवण गेलेली नाहीये, तर मग हे बाकीच्या गोष्टी बोलण्यात काही अर्थच नाही उरत आहे. तिथेच फेल झालोय आपण असं म्हणावं लागेल. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट कल्याण. महाराष्ट्र बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बढ़ती महंगाई के इस दौर में महिलाओं को आत्मनिर्भर बनाने के लिए ट्विंकल महिला अर्बन कोऑपरेटिव लाया है केवल महिलाओं के लिए 20,000 से 3 लाख तक पर्सनल लोन, वो भी 12% की ब्याज दर पर. साथ ही पाएं फिक्स डिपॉजिट पर सर्वाधिक इंटरेस्ट रेट, एफडी पर 10%, आरडी पर 11%. तो आज ही पहुंचे ट्विंकल महिला अर्बन कोऑपरेटिव बैंक, कनीश नगर, सकरतला, या फिर संपर्क करें 97060134 और 8275617469 पर. 1974 से चला आ रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्डेस्ट साइंस अकेडमी डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं. यहाँ आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स, एक क्लास में सिर्फ 50 स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो. डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी में टीचर्स 11-12 अपीयरिंग स्टूडेंट्स, JEE, नीट और MHT CT के स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल, क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स. यहाँ के बैच शुरू होने वाले हैं 15 जून से, तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराएं डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी, जो है वानकर भवन, दीक्षा भूमि, साउथ अंबाझरी रोड, लक्ष्मी नगर, नागपुर में. फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट 9325554407 और 7218565939. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. बघूया पुढील घडामोडी. हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आहेत. 2 ठिकाणी प्रचाराची गरज नाही. ही ठिकाणे म्हणजे ठाणे आणि बारामती, असा विश्वास व्यक्त करत तोतया मुख्यमंत्री यांच्या पार्श्वभागावर सुप्रीम कोर्टानं कधीच लात मारली, असा थेट निशाणा मुख्यमंत्र्यांवर संजय राऊतांनी लावलाय. बाळासाहेब ठाकरे आणि ठाणेकरांचे नाते हे रंगत होते तेव्हा ठाण्यावर पहिला झेंडा विजयाचा फडकला होता, असं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले. तर पंगा काय असतो हे तुम्हाला 4 जूनला दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी ठाणेकरांना एवढंच आवाहन करीन की राजन विचारे यांच्या पारड्यामध्ये एवढी मतं टाका, एवढी मतं टाका, एवढी मतं टाका कि जैसे दुबे जी आपने कहा कि बीपी हाई हो जाएगा और ये टूट जाएगा. गद्दारांना ही शासन असायला पाहिजे. आनंद दिघे म्हणाले होते गद्दारांना माफी नाही.
राजन बरोबर ना? गद्दारांना माफी नाही हे आनंद दिघ्यांचे शब्द आहेत. गद्दारांना क्षमा नाही. आणि आपण तो दिघे साहेबांचा विचार 4 जून नंतर अंमलात आणायचा आहे. गद्दारांना माफी नाही, राजन विचारे त्यांची मशाल ही ठाण्यातून सुद्धा पेटून दिल्लीत जाईल आणि कल्याण डोंबिवलीतून सुद्धा जाते. खात्री बाळगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट बारामती. इंडिया महाविकास आघाडीच्या वतीनं आज निष्ठावंतांची जाहीर मनोरमा नगर येथे सभा पार पडली. या सभेला प्रियंका चतुर्वेदी, खासदार संजय राऊत यांची उपस्थिती होती. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट ठाणे. महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत महायुतीतील सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी गोपाल म्हणाले की ही एक भव्य रॅली काढण्यात आली आहे, ज्यात हजारो कार्यकर्त्यांनी इमारतीच्या खिडकीतून पियुष गोयल यांना ज्या प्रकारे अभिवादन केलं त्यावरून ते यावेळी देखील विक्रमी मतांनी विजयी होणार असल्याचं दिसून येते. आम्ही उत्तर मुंबईचे काम पाहतो, आम्ही उत्तर मुंबईचं नेतृत्व करतो. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राची काळजी घेतात. मी आणि पियुष गोयलजी उत्तर मुंबईची काळजी घेत आहोत असं देखील ते म्हणाले. परिसर में वार्ड क्रमांक 6 में आज भव्य रैली हुआ. हजारों की संख्या में कार्यकर्ताओं ने इसमें भाग लिया. जितना उत्साह कार्यकर्ताओं में देखने को मिलता है, उससे अधिक उत्साह मतदाताओं ने बिल्डिंग में से पीयूष गोयल को हाथ दिखाकर उनको अभिनंदन किया, उनका शुभेच्छा दिया. और ये सारा दृश्य देखने के बाद मुझे ऐसा लगता है कि गत 2 बार का रिकॉर्ड इस बार हम तोड़कर पीयूष गोयल जी बहुत भारी मुझसे जीत कर दिल्ली जाएंगे. सर, महाराष्ट्र में लगातार वोटिंग परसेंटेज कम हो रहा है, उसका क्या कारण है? जो उत्तर मुंबई का काम देखते हैं, उत्तर मुंबई का प्रतिनिधित्व करते हैं. महाराष्ट्र की चिंता देवेंद्र फडणवीस जी और एकनाथ शिंदे जी करते हैं. उत्तर मुंबई का चिंता मैं, गोपाल शेट्टी और पीयूष गोयल जी, हमारे सारे विधायक और सारे नगर सेवक करते हैं, जिसे हम सिर्फ उत्तर मुंबई के बारे में बात की. सर, कल उद्धव जी भाषण में कह रहे थे जो काम का नहीं और राम का नहीं, उस पर क्या कहें? ये तो उनका शब्द किसके लिए फिट बैठता है, ये सारे देश के नगरजनों को और मतदाताओं को, राम भक्तों को अच्छी तरह से पता है. थँक्यू सर. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट मुंबई. आणि यासह महाराष्ट्र बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. देश की तमाम खबरों को जानने और देखने के लिए जुड़े रहिए महान्यूज 7 के साथ. आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट एकेडमी. कियान करवाएगा IIT, JEE, नीट, एम्स, KVPY, MHT, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी. 15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड. यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी. बैच स्टार्ट फ्रॉम 10 मई. अवर एड्रेस कियान करियर पॉइंट, ब्लॉक नंबर 2, ओंकार नगर, बेसा रोड नियर काला मारुति टेम्पल, जयवंत नगर, नागपुर. Our contact 8830479380 और 9049079674. नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की. बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर. जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर. ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, ICU थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण. वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर. हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. क्या आप भी पाइल से परेशान हैं? क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं? तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए, क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड पाइल्स रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज. बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज.
बिना ऑपरेशन, हर्निया, अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा। आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट, पहले आए और बेहतर इलाज पाएं। हमारा पता प्लॉट नंबर 29, डोए लेआउट, जिंगाबाई टाकली, मानकापुर, नागपुर। बढ़ती महंगाई के इस दौर में महिलाओं को आत्मनिर्भर बनाने के लिए ट्विंकल महिला अर्बन कोऑपरेटिव लाया है केवल महिलाओं के लिए 20,000 से 3 लाख तक पर्सनल लोन, वो भी 12% की ब्याज दर पर। साथ ही पाएं फिक्स डिपॉजिट पर सर्वाधिक इंटरेस्ट रेट, एफडी पर 10%, आरडी पर 11%। तो आज ही पहुंचे ट्विंकल महिला अर्बन कोऑपरेटिव बैंक, कनीश नगर, सकरदला, या फिर संपर्क करें 9706011342 और 8275617469 पर। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। आवर एड्रेस विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर। आवर कॉन्टैक्ट 8668792352 9801980100। 1974 से चला आ रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्डेस्ट साइंस अकेडमी डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं। यहाँ आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स, एक क्लास में सिर्फ 50 स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो। डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी में टीचर्स 11-12 अपीयरिंग स्टूडेंट्स, JEE, नीट और MHT CT के स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल, क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स। यहाँ के बैच शुरू होने वाले हैं 15 जून से, तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराएं डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी, जो है वानकर भवन, दीक्षा भूमि, साउथ अंबाझरी रोड, लक्ष्मी नगर, नागपुर में। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट 9325554407 और 7218565939। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कारे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824। इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए। कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ। जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं। और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ। तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए। हमारा पता शताब्दी चौक, बेलतरोटी रोड, रामानगर, नागपुर। अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन। यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे। सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी।
साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well designed dining and dormitory and banquet hall और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड। साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध। तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे। तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ। For more details and bookings, please contact Kishore Thakurdas Jetwani on 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस, इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस। कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे, दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर।